ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय नमो वासुदेवाय। वासुदेवाय नमो वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय नमो रामचंद्राय। वासुदेवाय नमो रामचंद्राय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नर्मदे हर रामकृष्ण हरी। आज वैशाख मास महात्म्य या महात्म्याचा आजचा चौथा भाग आणि चौथ्या भागामध्ये आपण या वैशाख महिन्याची 3 भागापासून आपण ह्याची महती पाहतो आहोत की कोणत्या पुण्यकर्माने आपली कशी गती होणार आहे आणि त्या कर्मामुळे आपल्याला कोणतं पुण्य मिळणार आहे। तर आज आपण अशीच एक विशेष कथा पाहणार आहोत। ते म्हणजे नुसतं आपण दान करू शकलो नाही तरी सुद्धा कुणाला विरोध न करणे ही सुद्धा आपली एक मोठी पुण्यकर्मच आहे। आणि कुणाला दानासाठी प्रवृत्त करणं हे सुद्धा खूप मोठं पुण्यकर्म आहे। म्हणून हा या वैशाख महिन्यामधलं हे खूप मोठं पुण्यकर्म आहे। तर एकेकाळी असा प्रसंग की श्रुतदेव जनक राजाला सांगतात, जनका, एकदा असा प्रसंग आला की एक शंख नावाचे ब्राह्मण होते आणि मोठे विद्वान होते आणि भक्तिमय जीवन जगणारे होते। म्हणून तर त्यांनी असं ठरवलं की बृहस्पतीच्या सिंह राशीमध्ये आपण पवित्र असलेल्या गोदावरीवरती स्नानासाठी जायचं। म्हणून ते पंपा सरोवराच्या तटावरती राहणारे होते। मग त्यांनी ठरवलं की आता इथून आपल्याला उत्तरेकडे जावं लागणार आहे। म्हणून दक्षिण दिशेतून निघाले, पायी मजल दर मजल करत, पायी प्रवास करत करत, आणि येता येता ते मध्ये त्यांना भीमा लागली। जी भीमा नदी आहे तिला भीमरथी म्हणतात। तर ती भीमा की जी पंढरपूरमध्ये काहीच किलोमीटर पुरती किंवा पंढरपूर पुरतीच चंद्रभागा झालेली आहे, तीच भीमा की जिला अशी पवित्र असलेली भीमा नदी, आणि त्या भीमा नदीमध्ये ती आली। तिथं आल्यावर त्यांनी तिथे स्नान वगैरे केलं आणि स्नान वगैरे झाल्यावर आता पुन्हा ते पुढे निघाले। पुढे म्हणजे पुन्हा उत्तरेकडं, अजून गोदावरी बरीच पुढे आहे। म्हणून येता येता पुढे आता खूप मोठं जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये प्रवास करून करून अगदी अशी थकून गेले। कारण जंगलामध्ये आता कुठं खायला प्यायला काही भेटत नाहीये, पाणीसुद्धा प्यायला भेटत नाहीये, आणि परिस्थिती अशी आहे की वैशाख महिना चालू आहे आणि वैशाख महिन्यामध्ये एवढं कडक ऊन पडलेलं आणि कडक उन्हामध्ये पाणीसुद्धा भेटत नाही। म्हणून पण प्रवास चालूच आहे, प्रवास कुठं थांबलेला नाही। कसे बसे अगदी गोदावरीच्या किनाऱ्यावरती जाऊन पोहोचले आणि तिथं गेल्यावरती आता तिथे ते खूप थकलेले, एकदम कडक असं ऊन पडलेलं आणि एकदम दुपारची वेळ आहे। अशा वेळी अचानक त्या किनाऱ्यावरती अजून गोदावरी मैयेकडे जायचं आहे, तर वरतीच एक व्याध त्यांना दिसला, शिकारी होता। आणि त्या शिकाऱ्याने या शंख ब्राह्मणाला बघितलं। यांना बघितल्याबरोबर तो धावतच आला, पळतच आला आणि म्हणू लागला, महाराज, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या जंगलात काय करता? त्यांनी सांगितलं, बाळा, अरे मी पंपा सरोवरावरून आलोय, पण गोदावरी पवित्र आहे, कारण
जेवढी नर्मदा माईची महती सांगितली जाते तेवढीच स्कंद पुराणामध्ये गोदावरीची सुद्धा महती सांगितली जाते आणि गोदावरीची सुद्धा परिक्रमा सांगितली जाते. म्हणून अशा गोदावरीच्या मला स्नानासाठी मी बृहस्पतीच्या सिंह राशीमध्ये मी स्नानासाठी आलोय. अरे त्याने सांगितलं स्नानासाठी एवढ्या लांबून आलात, तुम्ही महान आहात. मग पण एवढं सगळं कडक ऊन पडलेलं आहे, तर आता तुम्ही सावलीला बसा जरा वेळ. म्हणून त्यांना सावलीला बसवलं. त्यांना हवा घेण्यासाठी पानांचा असा पंखा बनवून दिला आणि त्यांच्याजवळ बसले. त्यांना सांगितलं तुम्ही आता थोडा आराम करा, विश्राम करा, मी पाणी घेऊन येतो. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग ते पाणी घेऊन आला आणि ह्यांनी जलपान केलं आणि जलपान केल्यावर ते शंख ब्राह्मण सांगू लागले, अरे तू एवढ्या मोठ्या जंगलात राहतो, नेमकं काय काम करतो? त्याने सांगितलं मी काहीच काम करत नाही. काहीच नाही म्हणजे तसं मी काम करतो, पण माझं काम जरा म्हणजे त्याने सांगितलं मी शिकार करतो, मी पशु मारतो, मी पक्षी मारतो आणि त्यांना भाजून खातो, माझ्या लेकरा बाळाला खाऊ घालतो. अरे पण हे सगळं असताना सुद्धा त्याने सांगितलं आज तुमचं दर्शन झालं आणि मला खूप काही वेगळं वाटतं आहे, म्हणून तर माझ्यावर कृपा करा. मला हे सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही माझा उद्धार करावा, कारण तुम्ही महान आहात, तुम्ही संत आहात. कारण संत काही सामान्य नसतात, संत हे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ असतात. म्हणून तर माऊलींनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळी माऊलींची ज्ञानेश्वरी 9033 ओव्यामधली भगवंताची जी श्रीमद भगवद्गीता आहे, गीता 700 श्लोकामध्ये आहे. पण ज्ञानेश्वरी सगळ्यांना कळू लागली, कारण ज्ञानेश्वरीमध्ये 3500 दृष्टांत आहेत समजून सांगण्यासाठी. म्हणून तर ज्ञानेश्वरी सगळ्या लोकांना कळू लागली. मग कारण संतांकडे युक्ती आहे, संतांकडे ज्ञान आहे, भगवंताकडे ज्ञान नाहीये असं म्हणायचं नाहीये. पण भगवंत स्वतःचं कमी पण असेल भगवंताकडे, पण संतांचं मोठेपण वाढवत असतो. म्हणून संत एका वेळी भगवंताचं असं आहे, जर तो अवतार जरी घेईल ना तर तो भक्ता राखी पायापासी आणि दुर्जनांशी संहारी. पण संतांचं तसं नाहीये. जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मग जी खळ आहेत ना त्या खळांना मारून टाकायचं नाही. देवाचा स्वभाव असा आहे, जी खळ आहेत ना त्यांचा लगेच संपून टाकायचं त्यांना. पण देवांचं तसं नाही, संतांचं तसं नाहीये. मग जे खळ आहेत ना त्यांचा फक्त खळपणाच घालवायचा. विसोबा खेचर अगोदरचा विसोबा चाटे, मग त्याला काही मारून टाकलं नाही माऊलींनी. मग त्याने फक्त मांडे भाजलेले बघितले माऊलींचं हृदयामधून, तर त्याच्यामध्ये परिवर्तन झालं आणि तो माऊलीला शरण आला. म्हणजेच त्याची जागा त्याला दाखवून दिली, त्याच्यातला खळपणा घालवून टाकला. त्याला मारून टाकलं नाही, तर त्याच्यातला जो दुर्जन आहे, जो विकार आहे, तो विकार घालवून टाकला. हे विकार घालवण्याचं काम संत करतात. म्हणून संत खूप महान आहेत. भगवंतापेक्षा संतांकडे युक्ती आहे, देवाकडे युक्ती नाहीये. देवाचं लगेच काम संपून टाकायचं. म्हणून तर संत इतके महान आहेत की शास्त्रकार सांगतात, शांता महंतो निवसंती संतो वसंतवलोक हितं चरत तीर्णा स्वयं भीम भवर्णव जनान आहे तू नान्य न पितारयंत. शांतता आणि महानता त्यांच्याकडे वास करते. जे जिकडे जातील तिकडे वसंत ऋतूसारखं वातावरण निर्मितात. ते म्हणत नाही आता इथं सत्संग करायचा, इथं कीर्तन करायचं, इथं नामस्मरण करायचं, मग चांगलीच जागा पाहिजे असं काही नाहीये. जी जागा अपवित्र आहे त्या जागेला त्यांनी पवित्र करून टाकलं, असे संत आहेत. कारण संतांचा स्वभावच तसा आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे,
चंदन जैसा साधु है, सर्प ही सम संसार, वाके अंग लिपटा रहे, मन में नहीं विकार, कबीरा मन में नहीं विकार. संत असे आहेत चंदनासारखे आणि संसार असा आहे सर्पासारखा, की ज्या चंदनाची शीतलता आहे, सर्पाच्या अंगाचा दाह होतो तेव्हा सर्प त्या चंदनाला त्याच्या खोडाला असा लिपटतो. त्याला वाटतं की मला गारवा मिळेल आणि चंदनापासून त्याला गारवा मिळतो. पण त्याला जेव्हा गारवा मिळतो ना तेव्हा तो विष ओकतो. मग विष ओकल्यावर त्या विषाने चंदनाला काही फरक पडत नाही. म्हणजेच संसाराचा संतावर काही दुष्परिणाम होत नाहीये. उलट संत त्या संसाराला भगवानमय बनवून टाकतात. कारण त्यांना माहिती आहे ह्याच्यातून काय घेतलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे. म्हणून तर साधू तो ऐसा चाहिए जैसा सूप सुहाय, सार सार तो गहर है, फलकट दे उडाय. साधू असा असला पाहिजे आणि असा असतो की जो सार सार घेत असतो, की सूप सुहाय म्हणजे तो सुपामध्ये धान्य घेऊन जशी माता भगिनी ते पाखडते आणि पाखडता पाखडता त्याच्यामधलं जे फलकट आहे ते उडवून देते आणि फलकट उडवून देऊन त्यामधलं जे सार आहे, जे धान्य आहे ते ठेवते. म्हणजेच संतांकडे साधूंकडे सुद्धा सूप आहे आणि त्या सुपाने ते संसारातलं सार, कारण येथ सार भगवंत फलकट तो संसार, येथ सार भगवंत म्हणजे फलकट असलेला संसार उडून देतात आणि सार भगवंताचं नामस्मरण ते घेतात आणि त्याचा प्रचार प्रसार करतात, दुसऱ्यांनाही त्याचा उपदेश करतात. असे संत आहेत. म्हणून संत महान आहेत. तर संतांची भूमिका ही परोपकाराची असते. म्हणून तर असं म्हटलेलं आहे की पिबन्ति नद्या स्वयमेव नांभ, स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा, धाराधरो वर्षति नात्महेतो, परोपकाराय संतां विभूतया. शास्त्रकार सांगतात की नद्या स्वतःचं पाणी स्वतः पित नाही, झाडं स्वतःचे फळ स्वतः खात नाही, पाऊस स्वतःसाठी पडत नाही, गाय स्वतःसाठी दूध देत नाही आणि संत स्वतःसाठी अवतार घेत नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, असं संतांचं जीवन आहे. म्हणजेच सन्मार्ग वर्तिनच संत, तद्रूपेण विद्या विनय विरुद्धे. म्हणजेच सन्मार्गाने नेहमी वर्तन करणारे ते संत आहेत. आणि अशा संतांकडे आपल्याला जाणं किंवा त्यांची भेट होणं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण रामायणामध्ये तुलसीदास महाराज सांगतात की देवाची भेट होणं सोपी गोष्ट आहे. देव कधीही भेटू शकतो आणि देव रोजही भेटू शकतो. पण देव भेटला हे कळण्यासाठी आपल्याला संतांचीच गरज आहे. कारण संत भेटणं कठीण गोष्ट आहे आणि संत भेटल्यावर ते कळणं त्याच्याही पेक्षा पुढची गोष्ट आहे. म्हणून तर हे सगळं होण्यासाठी आपल्याकडे पुण्य असावं लागतं. जर पूर्व पुण्य असेल किंवा आत्ताच्या जन्मातलं कर्म चांगलं असेल तर आपल्याला संतांची भेटही होऊ शकते आणि ते भेटल्यावर ते कळूही शकतात हे कोण आहेत म्हणून आणि हे महान आहेत म्हणून. म्हणून अशा संतांची भेट होणं अवघड गोष्ट असते. म्हणून तर तुलसीदास महाराजांना सुद्धा जेव्हा राम प्रत्यक्ष भेटला पण कळला नाही, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा भेटला तरी सुद्धा राम कळला नाही. मग जेव्हा हनुमानजीने स्वतः सांगितलं की अरे जो तिलक मांगता है वही राम है, कारण चित्रकूट के घाट पर
भय संतन की भीड़ रामा, भय संतन की भीड़। तुलसीदास चंदन घिसे, तिलक मंगे रघुबीर। तुलसीदास महाराज तिथे भगवंताला तिलक करण्यासाठी हनुमानजीच्या सांगण्यावरून, आता विस्तारपूर्वक कथा नाही सांगू शकत, वेळ कमी असल्यामुळे, म्हणून हनुमानजीच्या सांगण्यावरून, पण जेव्हा हनुमानजीने सांगितलं की जो तिलक मागतो वही राम है, तोच राम आहे, तेव्हा कळलं. कारण तो राम आहे, तो देव आहे. कळण्यासाठी संत मध्यस्थीसाठी लागतात. संतांच्या शिवाय देव भेटूच शकत नाहीये. आपण डायरेक्ट देवाकडे कॉन्टॅक्ट करू शकत नाही. कारण त्याचं सूत्र असं आहे, जर आपल्याला देवाची भेट व्हावी असं वाटत असेल तर आपण साधूचं भजन करायचं. साधूचं भजन केलं की देव भेटतो. आणि जर आपल्याला साधूची भेट व्हावी असं वाटत असेल तर आपण देवाचं भजन करायचं. प्राप्ती देवाचीच पाहिजे आहे. देवाच्या प्राप्तीसाठी देवाचं भजन करायचं, मग आपल्याला साधू भेटतात आणि ते देव दाखवतात. पण देवाची, आपण जर साधूचं भजन केलं तर आपल्याला देव भेटतो. माहितीये, संत श्रेष्ठ, संत पंचायतनामधले शेवटचे संत म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज, की ज्यांचाही गाथा प्रसिद्ध आहे. माझ्या गुरुवर्यांनी त्यांचा गाथा सार्थ केलेला आहे. असे निळोबाराय महाराज, तर जेव्हा त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा धावा केला की महाराज मला न सांगता की मला अनुग्रह देणार होते असं म्हटले होते, आणि न अनुग्रह देताच ते वैकुंठाला कसे निघून गेले, म्हणून त्यांचा धावा करू लागले. तर तुकाराम महाराजांचं भजन करू लागले. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम महाराजांचं भजन करू लागले. आणि त्याच वेळी भगवान महाविष्णू प्रत्यक्ष तिथे प्रकट झाले. मग देवाला तर हाक मारलेली नव्हती, तरी सुद्धा देव आला. पण निळोबाराय किती हुशार होते माहिती. निळोबारायने सांगितलं, देवा, अरे तुला ओळखण्यासाठी माझ्याकडे ती दृष्टी नाहीये, आणि ती दृष्टी देण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांची गरज आहे. ते जेव्हा अनुग्रह करतील तेव्हाच मला ती दृष्टी प्राप्त होईल, मग मी तुला बघून ओळखू शकतो. असा मी तुला ओळखत नाहीये. निळा म्हणे आम्ही नोळखीची देवा, कारण तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आलासी. आणि शेवटी म्हटले, निळा म्हणे आम्ही नोळखीची देवा, आम्ही तुला ओळखू शकत नाही. का तर उद्धटपणाने म्हटलेली नाहीये, कारण माझ्याकडे ती दृष्टी नाहीये. त्या दृष्टीसाठी मला साधूची गरज आहे. मग साधूचं भजन केल्यावर देव भेटतो, आणि देवाचं भजन केल्यावर साधूची भेट होते. आपल्याला कुणाची भेट घ्यायची हे आपण ठरवायचं, पण कुणाच्याही भेटीत तेवढंच कल्याण आहे. म्हणून ते त्यांचं सूत्र आहे. तर महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी, इथं सुद्धा जो व्याध आहे त्या व्याधाने त्या शंख ब्राह्मणाला सांगितलं की तुम्ही महान आहात, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही ज्ञानी आहात, की तुम्ही एवढ्या मोठ्या जंगलात आणि गोदावरी माईच्या दर्शनासाठी आणि स्नानासाठी आलात. तर एक काम करा, माझ्यावर कृपा करा, आणि कृपा करून मला आत्मज्ञान द्या, माझ्या कल्याणाची गोष्ट मला सांगा. त्यावेळी त्या शंख ब्राह्मणाने सांगितलं, अरे खरंच तू भाग्यवान आहेस, तुला अशी बुद्धी सुचली, आणि एवढं सगळं पाप केल्यानंतर तुला ही बुद्धी सुचली, तर काही हरकत नाही. मी तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगतो. आजपासून तू देवाचं भजन करायचं, कारण हा वैशाख महिना चालू आहे, आणि वैशाख महिन्यामध्ये देवाच्या भजनाची खूप गरज आहे. आणि या महिन्यामध्ये जे नियम आहेत, जलदान करण्याचे, अन्नदान करण्याचे, भूमिदान करण्याचे, वस्त्रदान करण्याचे, ताकदान करण्याचे, आंबादान करण्याचे, हे काही जेवढे आहेत, ह्या पुण्यकर्मामधलं एखादं जरी पुण्यकर्म तुझ्याकडून घडलं तरी सुद्धा तुझं कल्याण होईल. मग जेव्हा त्याला वैशाख महिन्याचं महत्त्व सांगू लागले, तेव्हा
त्याला तर काहीच कळेना. मग त्याच्या लक्षात आलं की तो आता त्या शंखब्राह्मणाला सांगू लागला, महात्माजी, तुम्ही खूप महान आहात, म्हणून मला सांगा की मी एवढा पापी असताना मला अशी बुद्धी कशी सुचली की मी तुमच्याकडून काहीतरी ज्ञान घ्यावं म्हणून. कारण पापी माणसाला चांगली गोष्ट पटत नाही. एखाद्या ठिकाणी कीर्तन चालू असेल, नामस्मरण चालू असेल, तर पाप्याला ते ऐकावंसं वाटत नाही आणि पापी ते ऐकूच शकत नाही. मग पापी तिथून निघून जातो. पापी माणसाला सत्संग आवडत नाही, पापी माणसाला चांगल्या गोष्टी आवडत नाही, पापी माणसाला खरं बोलायचं आवडत नाही, पापी माणसाला स्वच्छता आवडत नाही. मग सगळ्या घाण गोष्टी आणि वाईट गोष्टी प्रिय असतात ते पाप्याला. म्हणून तर व्याध विचारू लागला का मला सांगा, मला कस काय अशी बुद्धी सुचली. कारण मी रात्रंदिवस पशुपक्ष्यांना मारतो आणि माझा उदरनिर्वाह चालवतो, तरी सुद्धा आज मला अशी बुद्धी का झाली. कारण खूप मोठे कारण आहे हे. मग आपण विचार करा, आपल्याला एखादी कथा ऐकायची इच्छा होते, एखादा ग्रंथ वाचायची इच्छा होते, हरिपाठ वाचायची इच्छा होते, तर आपलं खूप जन्माचं पुण्य असतं, म्हणून आपल्याला हे प्राप्त होतं. कारण नुसती इच्छा होण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं. सोपी गोष्ट नाहीये परमार्थात येणं आणि परमार्थ घडणं आणि ते करणं. त्याच्यासाठी पूर्वजन्मीचं खूप पुण्याचा साठा लागतो. तेव्हा पुण्यकर्म आपल्याला करायची भावना निर्माण होते. म्हणून तर व्याध सुद्धा विचार करू लागला आणि व्याधाने शंखब्राह्मणाला विचारला की मला सांगा, मला अशी बुद्धी कस काय निर्माण झाली. तेव्हा तो ब्राह्मण हुशार होता, आत्मज्ञानी होता आणि भक्तिमय जीवन होतं त्याचं. म्हणून तर त्यांनी सांगितलं, हे बघ, मला तुला ते सांगायचंच होतं. कारण मला भगवंताने आणि गोदावरी माईने तुझ्याच उद्धारासाठी मला इथं पाठवलं असावं. तो म्हटला कसं. कारण तो मागच्या जन्मामध्ये असं काही कर्म केलेलं आहे की त्या कर्मामुळे आज तू व्याध आहेस. तो म्हटला काय कर्म केलंय मी. त्यावेळी त्या शंखब्राह्मणाने सांगितलं, लक्ष देऊन ऐका, महत्वाची कथा आहे. शंखब्राह्मणाने सांगितलं की मागच्या जन्मामध्ये तू शाकल्य नगर म्हणून एक नगरामध्ये तुझा जन्म झाला. ब्राह्मण कुळामध्ये आणि श्रीवत्स गोत्रामध्ये तुझं नाव स्तंभ होतं आणि स्तंभ नावाचा ब्राह्मण अगदी गावामध्ये प्रतिष्ठित होता. तसा तो हुशार होता, तेजस्वी होता. पण एवढा हुशार असताना सुद्धा तुला अहंकार झाला आणि अहंकार खूप वाईट आहे. माणसाकडे ज्ञान असावं. कारण संतांची वचनं आहेत, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. म्हणजेच आपल्याकडे ज्ञान असावं पण ज्ञानाचं अहंकार नसावा. आठवणी वेठोनी बांधिला मुंडासा. आणि मग जनामध्ये असा हिंडतो आहे की तोऱ्या ताठ्यामध्ये अहंकाराने फुगलेला आहे. म्हणून मग म्हैशी जायसा असा जगामध्ये फिरतो आहे. कारण अहंकाराने अशी परिस्थिती होती, अशी होऊ नये. पण तू तसाच होता मागच्या जन्मामध्ये. मग बाकीचे जे ब्राह्मण होते ना, तू त्यांना काहीच समजत नव्हता, अगदी झिरो. पण तूच काय ते, तुला असं वाटायचं मी खूप ज्ञानी आहे आणि होतं तुझ्याकडे ज्ञान, म्हणून लोक तुझ्याकडे यायचे, तुला प्रश्न विचारायचे, तर तुला खूप गंमत वाटायची. त्यांनी विचारलं की तू म्हणणार अरे अरे हे असं नाहीये, अरे अरे ते तसं नाहीये. मग जे बरोबर आहे त्याला चुकीचं म्हणून त्याची चूक काढून त्यालाच फिरवून तेच बरोबर असणार. पण तिथंच त्यांना आडवं बोलून असं हे करणार. म्हणून तुझ्यामध्ये जे दुर्गुण होते ते असेच होते. आणि एवढा तू ज्ञानी असून अहंकारामुळे एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की गावामध्ये वैशाख मास महात्म्याची कथा चालू होती. आणि वैशाख महात्म्य सांगण्यासाठी देवल नावाचा एक महात्मा गावात आला. पण तुला एवढा अहंकार झाला की तू ती कथा ऐकायला सुद्धा जात नव्हता. मग एक दिवस खूप लोक जातात, सगळे ब्राह्मण लोक सगळेच जातात, म्हणून तुला वाटलं की सगळं गाव जात आहे, मग मीच का जात नाहीये, आपणही एक दिवस जावं.
एक दिवस तू कथेत जाऊन बसला, पण बसल्यावर तू नीट बसला नाही, तर तू खाली बसला की तिथून उठायचा, अरे अरे इथं खूप माती आहे, मग कपडे मळतील, कपडे झटकायचा, दुसऱ्या जागेवर जाऊन बसायचा, तिथून उठायचा, कथा चालू आहे, कथाकार कथा करतात आणि तू गप्पा मारायचा, लोकांना बोलायचा, काय चाललं, बरं आहे का, पुरं बरे आहे का, म्हातारं बरं आहे का, असं घरच्या पंचायती तू करायचा. आणि अशा गप्पा मारल्यामुळे, कारण कीर्तनामध्ये कथेमध्ये कधी बडबड करू नये, दुसऱ्या गप्पा मारू नये, तेच श्रवण करावं, असा कीर्तनाचा नियम आहे. पण नियम कोण सांगणार, हाच मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि नियम जो सांगेल ऐकणारे सुद्धा पाहिजे, नाहीतर ऐकणारे तर त्याच्या पुढचे झाले, म्हणून खूप प्रश्न पडलेला आहे. तर असा नियम आहे, कथा कीर्तनात बोलू नये, पण हा बोलत होता आणि गप्पा मारता मारता ह्याने कथेतलं एक अक्षरही ऐकलं नाही आणि आसपासच्या कोणत्याच लोकांना ऐकू दिलं नाही, अहंकारामध्ये. आणि पुन्हा तिथून आता त्या महाराजाचं दर्शन घेतलं नाही, कारण सुरुवातीला आपण जर कीर्तनाच्या अगोदर गेलो तर दर्शन घ्यावं, दर्शन लांबूनच घ्यावं. कीर्तनकार असेल, कथाकार असेल, संतांचं दर्शन कधी त्याच्या पायाला स्पर्श करू नका. मग ह्याने सुद्धा सुरुवातीला तर हा उशिराच गेलेला होता, मग गेल्यामुळं ऐटीत पाठीमागून गेला आणि पुढं जाऊन बसला. असा नियम आहे, जो कीर्तनाला कथेला मागून आला, सुरू झाल्यावर आला, त्याने पाठीमागून आल्यावर पाठीमागेच बसायचं असतं, असा नियम असतो. कारण पंढरपूरमधला प्रसंग आहे, ज्यावेळी पंढरपूरमध्ये पहाटे काकडा चालू असायचा, चातुर्मासामध्ये काकडा चालू असायचा आणि काकड्यामध्ये सगळे लोक आधी यायचे, सगळे संत मंडळी अगोदर यायचे, पण सगळे आधी यायचे, पण हा काही अगोदर येत नव्हता. असलेली ही जी रुक्मिणीची होती, रुक्मिणी आई साहेबांना वाटायचं, अरे माझा पती आहे, मग मी जाईन जेव्हा जायचं तेव्हा, बाकीचे लोक जातील तोपर्यंत. मग सगळे पुढं जायचे आणि रुक्मिणी मागून यायची. मग आयटीत यायची, ताट वगैरे घेऊन, सगळं नटून थटून, चांगली साडी घालून, पण आल्यावर ती काही मागे उभी राहत नव्हती. मग सगळ्या लोकांना अशी लुटीत 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 जागा करून करून घुसून घुसून थेट पुढं देवाजवळ जायची. पण आता मालकी नसल्यामुळे लोक कोणी काही म्हणत नव्हते, लोकांना वाटायचं जाऊ द्या, त्यांचे घरचे माणसं आहेत. मग ती आयटीत सगळ्यांच्या पुढं जायची, पण देव म्हटला, अरे माझे भक्त पहाटपासून येतात आणि सगळ्यांच्या मागून थेट आरतीच्या वेळेला येती तर येतील, थेट पुढे येतील. मग देवानी अशी गंमत केली ना, ही ओवाळण्यासाठी आरतीचं ताट घेऊन गेली आणि आता अशी गंमत देवाने केली की लाज ले ग माय आता कवना ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. असं भगवंताने केलं की प्रत्येकामध्ये भगवंतच दिसायला लागले. रुक्मिणी आता लाजून गेली आणि रुक्मिणीला प्रश्न पडला, आता कुणाला ओवाळावं. मग जे सगळे संत मंडळी दिसत होते ते सगळे पांढरीनाथ दिसायला लागले. आता तर काहीच कळेना, म्हणून लाजून अगदी चूर चूर झाली, काय करावं तेच कळेना. मग रुक्मिणीच्या ध्यानात आलं, रुक्मिणी देवाला शरण गेली आणि रुक्मिणीने सांगितलं, देवा का बरं असं झालं. भगवंताने सांगितलं की, कारण तो पूर्ण एक अभंगच आहे, काकड्यामध्ये बघून घ्या तुम्ही. तर देवाने सांगितलं, पाठीमागून आलेल्याने पाठीमागच बसायचं असतं, पुढं नसतं यायचं. मग तो पुढे येऊन आयटीत उभी राहती, बाकीचे लोक अगोदर आलेले असतात. मग तुझाच खूप मोठा अधिकार आहे, इथं भक्त आहेत सगळे, इथं परिवाराचा नात्याचा संबंध नाहीये, तर तू असं केलं ना, म्हणून हे असं आहे. असा एक अभंगच आहे, लाज ले ग माय आता कवना ओवाळो, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळो. असं म्हणून जेव्हा ओवाळूने गेले माय गेले शारंग धरा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा. म्हणून असं रुक्मिणीची परिस्थिती झाली. तर हा ब्राह्मण सुद्धा, स्तंभ सुद्धा एवढा आयटीत गेलेला होता, सगळ्यांच्या पाठीमागून गेला आणि पुढं जाऊन बसला अगदी बाबाच्या समोर. मग मध्ये भजन झालं तर टाळी सुद्धा वाजवीत नव्हता, खूप महत्वाची गोष्ट आहे, टाळी सुद्धा वाजवत नव्हता. म्हणून आता उगाच बळच टाळ्या वाजायची वेळ आली, कारण टाळ्या वाजल्या नाही, विठ्ठल विठ्ठल म्हटलं नाही, म्हणून तर एवढ्या मोठ्या मोठ्या आजारांना तोंड द्यावं लागतं लोकांना.
कारण टाळ्या वाजल्याने, टाळ्या वाजवून आपण जर नुसतं विठ्ठल विठ्ठल जरी म्हटलं तरी सुद्धा आपलं ऑक्सिमीटरमध्ये बोट घालून बघा काय होतंय, आपलं ऑक्सिजन वाढतंय. म्हणजेच आपण एवढे दिवस कीर्तन चालत होते, महाराष्ट्रभर कीर्तन चालले, तरी सुद्धा महाराष्ट्रातच लोकांना जास्त कोरोना का झाला? कारण असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. लोकांनी कीर्तनात टाळ्या वाजायला कुचराईपणा केली असेल, क्षमा मागून बोलेल, पण टाळ्या वाजत जा. आत्तापर्यंत वाजल्या नसल्या तर आता बळच घरात बसून टाळ्या वाजायची वेळ आलेली आहे. कारण टाळ्या वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याला आपली ऑक्सिजन लेवल वाढवायची आहे. म्हणजेच आपल्याला निरोगी राहायचं आहे. तर आपण कीर्तनामध्ये, भजनामध्ये, कथेमध्ये टाळ्या वाजवल्या पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. म्हणजेच आपल्याला कोणत्या रोगाला तोंड द्यावं लागणार नाही. कारण याला शास्त्र आहे, म्हणून तर कीर्तनकार सांगतात टाळ्या वाजवा. पण आपण तसं ऐकत नाही. आपल्याला लाज वाटते. नाही, आपण मोठे माणसं आहोत, आपण पैशावाले आहोत, आपण श्रीमंत आहोत, आपण एखादे पदवीधर आहोत, मग आपण कसं काय टाळ्या वाजायच्या? पण हे सगळं कीर्तनात गेल्यावर फक्त आपण श्रवण करायला एक श्रोता आहोत एवढंच लक्षात ठेवायचं, बाकीचं विसरून जायचं, तरच जीवन आणि आयुष्य आपल्याला जास्त भेटेल. म्हणून तर या स्तंभाने सुद्धा टाळ्या वाजवल्या नाहीत. मग असा ऐटीत बसला, हाताची घडी घालून. मग बसला तर बसला आणि पुन्हा कीर्तन झाल्यावर आता कीर्तनकाराचं दर्शन घ्यावं. कारण सुरुवातीला जर दर्शन घेता आलं नाही तर मध्येच पाठीमागून येऊन काही लोक उशिरा येऊन मग जातात, ऐटीत बाबाचं दर्शन घेतात, मग खाली बसतात. ते करायचं नाही. कीर्तनात विक्षेप होतो, मध्ये कधी दर्शन घ्यायचं नाही. मग कीर्तन संपल्यावर दर्शन घ्यायचं. ह्याने कीर्तन संपल्यावर दर्शन घ्यायला गेला, पण ह्याला वाटलं अरे जर दर्शन घ्यायला खाली वाकलो तर माझ्या डोक्यातली टोपी खाली पडेल. मग म्हणून त्याने त्या ऐटीमध्ये फक्त असं हात जोडला आणि निघाला. पण साधू समोर असं हात जोडायचे असतात, साधू समोर डोकंच खाली टेकवावं लागतं. तर कारण तसा नियमच आहे. म्हणून साधूंच्या पायावर नतमस्तक होणं हेच तर नियम आहे. पण याने तेही केलं नाही आणि मोठ्या ऐटीत हा तिथून निघून आला. कोणतं दान दक्षिणा सुद्धा दिली नाही. कारण आपण कथा श्रवण केली, कोणतीही कथा असेल तर आपण जर श्रवण केले तर आपल्यावर त्याचं ऋण होतं. मग जो कथा सांगतो त्याचं, तर त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण फुलना फुलाची पाकळी काहीतरी तिथे दान धर्म करावा. पण ह्याने काहीच केलं नाही, फुकट कथा ऐकली, इतकं सगळं पाप त्याने केलं आणि पुन्हा घरी आला. म्हणून तर म्हणतात संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष येईल अंगा. का? कारण आपण सत्संगाला गेलो, जर ते नियम नाही पाळले आणि दुसरेच गुणदोष घेऊन आलो तर मग तया दोषा नाही परिहार आणि होईल अपहार सुकृताचा. होतं ते पुण्यही संपून जाईल आणि मग अशी परिस्थिती होईल की त्या दोषाला कोणता परिहार नाहीये, त्याला कोणताच मार्ग नाहीये, ते भोगल्याशिवाय संपणार नाही. इतकी अवघड परिस्थिती होते. म्हणून संतांच्या ठिकाणी कसं नम्र असावं ह्या गोष्टी आधी शिकून घेतल्या पाहिजे. म्हणून तर या स्तंभाने आता ऐटीत घरी आला. मग आता पुन्हा त्याचा रोजचा दिनक्रम चालू झाला, जसा आहे तसाच, आठवणी विठवणी. मग फिरता फिरता आता एक दिवस जाऊ नये तिकडे जाऊ लागला, करू नये ते करू लागला आणि खाऊ नये ते खाऊ लागला, पाहू नये ते पाहू लागला. अशी त्याची वर्तणूक झाली अहंकारामुळे. अरे माझ्यापेक्षा ज्ञानी कुणी नाहीच नाही, मग मला कोण नाव ठेवील? मग जिकडे जायचं नाही, आता मंदिरात जायला पाहिजे तिकडं न जाता आता तो दुसरीकडे जाऊ लागला. जे अभोज्य आहे, जे अपेय आहे तेच खाऊ लागला आणि तेच पिऊ लागला. आणि याच्यामुळेच तो रोग येतात. जे खायचं नाही तेच लोक खातात आणि असं खाल्ल्यामुळेच तर रोगांना तोंड द्यावं लागतं. म्हणून माणसाने सात्विक आहार घेतला पाहिजे. सात्विक आहाराने कोणताच रोग होत नाही आणि कधीच माणूस 100 वर्षाच्या आधी मरणार नाही. पण आहारात सात्विकता राहिलेली नाहीये. मग अभोज्य ते भोज्य करू लागला आणि जे पाहू नये ते पाहू लागला आणि जे करू नये ते करण्यासाठी आता फिरता फिरता एक दिवस जे पाहू नये अशा ठिकाणी गेला आणि जाता जाता त्याने बोर्ड वाचला आणि तो वेश्याच्या गृही गेला.
बघा आता इतक्या खालच्या थराला गेला अहंकारामुळे. कारण अहंकाराने इतका नाडीला की आता नरकात जायची वेळ आणली. मग वेश्याच्या गृही गेला. आता त्याला कोणतंच बंधन राहिलं नाही, असं कोणतंच पाप राहिलं नाही की त्याने केलं नाही. आता मद्यपान करू लागला, वेश्येच्या गृही जाऊ लागला. जाता जाता येता येता एक दिवस वेश्या म्हटली, काय हो असं किती दिवस जाणार आणि येणार, मग मला तुमच्या घरीच घेऊन जा, म्हणजे जायचा प्रश्नच राहणार नाही. मग याने तर आता वेश्येला तिला सांगितलं काही हरकत नाही, चल माझ्यासोबत. मग वेश्येला आता घरी घेऊन आला आणि घरी घेऊन आल्यावर त्याच्या घरी त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं कांतीमती. आता कांतीमतीला तिने बघितलं आणि बघितल्यावर ती म्हटली, अहो, कारण रोज पती घरी आला की ती त्याची आरती ओवाळायची, त्याचे पाय धुवायचे. त्याचे पाय धुतले, आरती ओवाळली. तो म्हटला, तुला दिसत नाही का माझ्यासोबत कोण आहे, तिचे पण पाय धु. पण ती पतिव्रता होती, ती म्हटली नाही की ही कोण आहे आणि मीचे का पाय धु. त्याने सांगितलं, आजपासून ही इथंच राहणार आहे आणि ही माझी पत्नी आहे. तिने तिचे पाय धुतले, तिची पूजा केली, तिला हळदी कुंकू लावलं आणि तिला घरात घेतलं. मग कधी तक्रार केली नाही. आता हे दोघं ज्या शयनगृहामध्ये ज्या कॉटवरती झोपायचे, ती वेश्या आणि हा स्तंभ आणि याची खरी पत्नी कांतीमती तिथं जमिनीवर झोपायची. पण हिने कधी तक्रार केली नाही की तुम्ही माझे पती आहात. कारण स्त्रीला स्वप्नातली सवत सुद्धा सहन होत नाही, प्रत्यक्ष ही समोर आहे तरी सुद्धा तक्रार नाहीये. कारण महान पतिव्रता आहे, स्वतःच्या धर्माचं पालन करते आहे आणि धर्माचं पालन करता करता हा तर याचा नित्यनेम सगळा विसरून गेलेला आहे. याने ब्राह्मणाचं जे काही याला विद्येचं अध्ययन होतं हे सगळं विसरून गेला. फक्त पाप कर्म चालू आहे, काही आणून खातात घरामध्ये, कसेही वागतात आणि चुकीचं सगळं वर्तन चालू आहे. पत्नी सेवा करते आहे आणि एक दिवस, आता असे बरेच दिवस निघून गेले ह्याच्या पाप कर्माचे. एक दिवस असा उगवला की ह्याने उडीद मुळी सहित आणि तीळ मिश्रित निष्पाव असं त्याच्या खाण्यात गेलं आणि खाल्ल्यामुळे त्याच्या पोटामध्ये आता ह्याला संनिपात म्हणजे याला जुलाब होऊ लागले, उलट्या होऊ लागले आणि असं झाल्यामुळे हा एकदम कृश झाला. आता याच्या शरीरात त्राण शिल्लक राहिला नाही. मग आता हा एकदम शक्तिहीन झाला. आता स्वतः उठता येत नाही, बसता येत नाही, एवढा निर्जीव झाल्यासारखा झाला. याचे हातपाय एकदम शिथिल झाले, हातपाय स्वतःला उचलत नाहीये. अशा वेळी या वेश्येने एक रचना केली. ती रचना अशी की ही आपल्या पतीच्या सेवेमध्ये आहे कांतीमती आणि या वेश्येने सगळं धन, पैसा, संपत्ती, दागिने सगळं काही हिने गाठोडे बांधले आणि पाठीमागच्या दाराने एका गाडी बोलवून त्या गाडी बैलामध्ये ते टाकून दिलं आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी. आणि ती सुद्धा सगळं लुटून घर अगदी स्वच्छ धुवून आणि जमीन घर सगळं अगोदरच नावावर करून घेतलेलं होतं, ते सगळं विकून टाकलं, ती निघून गेली. आता स्तंभाला पश्चाताप होऊ लागला आणि पत्नीजवळ रडू लागला, कांतीमतीजवळ, की तू खूप चांगली आहेस, मी खूप वाईट वागलो तुझ्याशी, की ती वेश्या मला सोडून गेली तर गेली, रिकामी नाही, धनसंपत्ती लुटून नेली, घरदार जमीन विकून टाकलं, आता आपण बेघर झालो. मग नदीच्या कडेला एक झोपडी बांधली आणि झोपडी बांधून आपल्या पतीचं संगोपन पालन पोषण तिथं करू लागली कांतीमती. आणि आपल्या माहेरच्याकडून थोडंसं धन आणून त्याचं भरण पोषण करू लागली आणि त्याला जगवू लागली. त्याची सेवा रात्रंदिवस करत असता एक दिवस स्तंभाला खूप पश्चाताप झाला आणि स्तंभ खूप रडू लागला, सांगू लागला, कांतीमती मला क्षमा कर, नाहीतर मला कोणतीही शिक्षा कर, नाहीतर मला इथंच टाकून दे आणि तू निघून जा, कारण मी खूप वाईट वागलो, मी वेश्येच्या नादाने तुझ्यावर खूप अन्याय केला, तुला कधी पत्नी म्हटलो नाही, दासीसारखी वागणूक दिली,
आणि दासीसारखी वागणूक देणाराचे हेच हाल होत असतात. म्हणून पत्नीसोबत कसं वागायचं, पत्नीने पतीचा आदर करायचा हा तिचा धर्म आहे. पत्नीने पतीला मोठेपणातच बोलायचं, अगदी कोमल शब्दातच बोलायचं. तिने कठीण वाक्यात कधी बोलायचं नाही, मोठ्या आवाजात कधी बोलायचं नाही. तिचा आवाज नेहमी खालीच असला पाहिजे पतीसमोर, तो किती पापी असू द्या. आपण आपला धर्म सोडायचा नाही, कारण आपल्याला परत जन्मायचं नाही आणि कठीण योनीत जन्मायचं नाही. म्हणून आपला धर्म आपण पाळायचा, पण आपल्याला आता शासनाचे नियम पाळावे लागतात ना. त्या नियमाप्रमाणे आपल्याला पतीच्या सोबत त्याच्या बरोबरीचं वागावं लागतं. काही हरकत नाही, त्याच्या बरोबरीचं आपण वागू शकता, पण त्याच्याशी बोलताना, त्याच्याशी वागताना, त्याला खाऊ पिऊ घालताना. कारण कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकुला अशी स्त्री असते, अशी पतिव्रता असते. म्हणून तिने तिच्या धर्माचं पालन तिनं केलं पाहिजे. पण कांतीमतीने सुद्धा या सगळे धर्म पाळलेले होते. पतीला कधी आरेतुरे बोलायचं नसतं, पण आता नियमच तसा आला. शासन वेगवेगळे नियम काढतं आणि आपणही ते ऐकतं, पण आपण आपला धर्म सोडायचा नसतो. पती हा देव असतो, त्यांच्यासोबत त्यांना आरेतुरे बोलायचं नसतं, आवकाव बोलायचं असतं, कारण त्याच्यामध्ये आदर असतो. आरेतुरे बोललं तर काही आदर नसतो, तो अनादर असतो. किती सेवा केली तरी प्रेम उत्पन्न होत नाहीये. म्हणून ती त्या पतीला नेहमी नावच ठेवत असते. म्हणून आदर, एकमेकांचा आदर केला पाहिजे. हे फक्त पत्नीने चांगलं वागलं पाहिजे असं नाही, पतीने सुद्धा. जो पत्नीकडून सेवा जास्त घेतो, दासीसारखी वागणूक देतो, त्याचे हेच हाल होतात. हे स्तंभाच्या जीवनात घडलंय. पत्नीसोबत कधी वाईट वागायचं नाही, कधी क्रूरपणा करायचा नाही, कधी तिला मारायचं नाही, कधी तिच्याकडे रागाने डोळे वासून बघायचं नाही. तिच्यासोबत प्रेमानेच बोलायचं. तिला जी अपेक्षा असेल, तिला ज्या वस्तूची गरज असेल, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे पतीचं कर्तव्य आहे. म्हणून दोघांनी एकमेकाला अनुकूल असलं पाहिजे, तोच संसार सुखाचा होतो. तीच नाव थडीला जाते आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याच पुढची पिढी सुद्धा सुखाची होते. म्हणून दोघांनी एकमेकांना अनुकूल असलं पाहिजे. कारण तिने समजायचं नाही की तो वाईट आहे आणि हा माझ्या नशिबाला आला, त्याने समजायचं नाही ही वाईट आहे आणि माझ्या नशिबाला आली. असं नाही, मीच वाईट आहे म्हणून इतका वाईट माणूस माझ्या नशिबाला आला, असं आपण समजून घ्यायचं आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा, एकमेकांना समजून घ्यायचं. मग कांतीमतीने सांगितलं, तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका, मनाला छोटं करू नका, कारण तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही ज्ञानी आहात. मनुष्य चुकतो आणि तुम्ही सुद्धा अशी चूक केलेली आहे, तर तुम्हाला त्याचा पश्चाताप होतोय, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. माझा धर्म आहे, मी माझा धर्म निभावते आणि माझ्या मनात अजिबात पाप नाहीये, म्हणून अजिबात द्वेष नाहीये तुमच्याबद्दल की तुम्ही माझ्याशी वाईट वागला, असं माझ्या मनात अजिबात येत नाहीये. म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तर तुम्ही तुमच्या मनाने समाधानी राहा, चांगले राहा, चांगले व्हा. कारण मनुष्य चुकतच असतो, जो चुकतो तो मनुष्य असतो. म्हणून म्हणतात ना, मनुष्य चुकीचा पुतळा आहे. मग पण चुकी ही एकदाच होत असते, पुन्हा पुन्हा चुकी करणं हे मनुष्याचे लक्षण नाहीये, तर हे मूर्खाचे लक्षण आहेत. म्हणून चुकी एकदा झाली की दुसऱ्या वेळी सुधरून घेतली पाहिजे. मग हिने पण सांगितलं आणि सांगितलं वाईट वाटून घेऊ नका. पतीला हात जोडू लागले, पण बोलता बोलता एक दिवस, आता हा खूप नम्र झालेला होता, पण एक दिवस वैशाख महिना चालू असताना तिसरा पहरच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी एक अतिथी आला आणि अतिथी आल्यावर त्या अतिथी दारामध्ये उभा राहिला. महात्माजी होते ते आणि ते महात्माजी दारात उभे राहिले. मग आता ही पतीची सेवा करत होती, पतीची सेवा करता करता जावं की नाही म्हणून त्याच्याकडे बघितलं, तर तो म्हटला जा म्हटला. एवढाच बघा किती पुण्य याचं झालेलं आहे, नुसतं जा म्हटला पत्नीला सेवा करण्यासाठी. म्हणून ती गेली आणि त्या महात्म्याचे पाय धुतले. पाय धुवून
त्याचं तीर्थ मस्तकावर धारण केलं, त्याची पूजा केली, बसण्यासाठी आसन दिलं, फळं वगैरे दिले आणि सांगितलं आता पिण्यासाठी सरबत दिलं. जेव्हा सरबत दिलं तेव्हा महात्म्याने ती सरबत घेतलं आणि खूप मनाला समाधान वाटलं आणि एवढं समाधान आनंद वाटला. महात्मा आशीर्वाद देऊन निघून गेला आणि कालांतराने या स्तंभाचा मृत्यू झाला. याचा मृत्यू झाला, पण याच्या मृत्यूला याच्या अंत्यविधीला गावातलं कुणीच येत नाहीये. मग हिने एकटीने अंगावर जे काही दागिने असतील, मंगळसूत्र वगैरे, हे दागिने मोडले सोनाराकडे, पैसे आणून त्याची लाकडं आणले, सरपण आणून चिता रचली आणि त्याला चितेवर ठेवलं, स्वतः त्याच्यात बसली आणि अग्नी लावून दिला. ती सती गेली पतीसोबत. तिच्या मरणानंतर ती भगवान महाविष्णूच्या धामात गेली आणि ती भगवंताच्या धामात अगदी सुखात आनंदात राहू लागले. पण हा जो स्तंभ आहे ह्याला पुनर्जन्म भेटला. ह्याला कर्म हे, कारण पाप, कर्म आणि वासना या 3 गोष्टीमुळे परत जन्माला यावं लागतं. मग ह्याचं पाप जे आयुष्यभर याने इतकं वाईट पाप केलेलं होतं ब्राह्मण असताना सुद्धा, म्हणून याच्या पापाची परतफेड करण्यासाठी हा पुढच्या जन्मात व्याध झाला आणि तोच व्याध या शंख ब्राह्मणाला भेटलेला की ज्याने विचारलंय मला चांगली बुद्धी कस काय झाली. तर त्या शंख ब्राह्मणाने सांगितलं, एवढी कथा ऐकल्यावर तुझ्या लक्षात आलं असेल की तुला कस काय बुद्धी झाली. त्याने सांगितलं नाही. त्यावेळी शंख ब्राह्मणाने सांगितलं, तू पत्नीला मागच्या जन्मात कांतीमतीला म्हटला होता की जा त्या साधूची सेवा कर. फक्त तू तिला परवानगी दिली जाण्यासाठी, ती तुझी सेवा करता करता साधूची सेवा करायला गेली आणि साधूला तिने पाय वगैरे धुवून शरबत प्यायला दिलं, तिने सेवा केली. तिला त्या सेवेचं फळ ती भगवान विष्णूच्या धामात केली. पण तू फक्त परवानगी दिली, तू कर्म केलं नाही, म्हणून तुला परत जन्म मिळाला. पण या जन्मात तू व्याध असून, इतकं पाप कर्म करत असून सुद्धा आणि इतकं गलिच्छ जीवन जगत असताना सुद्धा तुला महात्म्यांची भेट होऊन तू त्यांना प्रश्न विचारलाय तुझ्या मागच्या जन्माचा आणि तुझ्या कल्याणाचा. ह्या कल्याणाची इच्छा करण्यासाठी मागच्या जन्माचं काही पुण्य लागतं. तर तू जीवनभर पाप केलेलं असलं तरी एक पुण्य केलेलं होतं. वैशाख महिन्यामध्ये तू फक्त पुण्य करण्याची परवानगी दिलेली होती. त्यामुळे आज तू तुझ्या कल्याणाची गोष्ट ऐकतो आहे. तुझ्या कल्याणाची तुला इच्छा झालेली आहे. वैशाख महिन्यामध्ये बघा, आपण काही कर्म करू शकलो नाही तरी आपण दुसऱ्याला उपदेशही करू शकतो. बाकी असा नियम आहे शास्त्राचा की आधी आपण अंगीकारावे मग जगाला सांगावे. मग आपण अंगीकारल्याशिवाय जगाला सांगण्याचा अजिबात अधिकार नसतो. पण आता पाठ करून सांगतात तो भाग वेगळा असतो, मग लोकांचं ऐकून सांगतात तो भाग वेगळा असतो. पण इथं शास्त्र सांगतं आपण आचरण करावे मग जगाला सांगावे. पण वैशाख महिन्यामध्ये जे वैशाख महिन्यातलं पुण्यकर्म आहे हे आपण नाही केलं तरी आपल्याला माहिती असलं तर आपण दुसऱ्याला सांगावं असा नियम आहे. म्हणून तू फक्त पत्नीला सांगितलं होतं तू काही न करता तरी सुद्धा ह्याच्यामुळे तुला केवढं पुण्य झालं. तर या महिन्यातली हे महात्म्य जे आहे आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. आपल्याला नाही जमलं तरी सुद्धा आपण याचा उपदेश करू शकतो किंवा घरातल्या कोणी व्यक्ती करण्याची इच्छा असेल त्यांनाही आपण करण्यासाठी परवानगी देऊ शकतो. विरोध करायचा आपल्याला अधिकार नाहीये. विरोध केला तर पाप होईल आणि किती होईल त्याचं गणित नाहीये. म्हणून आज या व्याधाने सुद्धा या ठिकाणी या शंख ब्राह्मणाला आपल्या कल्याणाची कथा विचारली आणि त्याने सांगितलं. आता आपण या ठिकाणी शंख महात्म्याने जे व्याधाला सांगितली त्याच्या मागच्या जन्माची कथा आपण बघितली. आता पुढे आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे 5व्या भागामध्ये आपण व्याधाचे कल्याण आणि व्याधाचे जे तिथे असणारा व्याधाला वैशाख महात्म्य सांगता सांगता एका सर्पाचा उद्धार झाला ती कथा आपण पुढच्या 5व्या भागामध्ये पाहणार आहोत. म्हणून आता या ठिकाणी आपण
हा चौथा भाग आपला पूर्ण होतो आहे, म्हणून इथेच थांबून घेऊ. नर्मदे हर. रामकृष्ण हरी.